काही प्रश्न आयुष्य बदलत नाहीत, ते आयुष्याची दिशा बदलतात आणि इथूनच खरं बदलाची सुरुवात होते. मी कुठे हरवले हा प्रश्न तिने विचारला आणि त्याच क्षणी तिच्या आत काहीतरी हललं बरं का. कारण हरवलेली माणसं एक दिवस स्वतःला शोधायलाच निघतात. तिथंच पहिली ठिणगी पडली आणि ती अजूनही त्याच घरात आहे, त्याच जबाबदाऱ्यात, त्याच वास्तवात. पण आता एक फरक आहे, ती स्वतःशी बोलायला लागली. शांतपणे, प्रामाणिकपणे. ती म्हणते, मी चुकले नाही, मी फक्त थकले होते. आणि हे मान्य करणं खूप मोठं धैर्य असतं. तिनं अपराधीपणातून मुक्तता केली स्वतःची. आधी ती स्वतःला दोष देत होती, नात्यासाठी, परिस्थितीसाठी, समाजासाठी. पण आज ती एक गोष्ट समजते, सगळं सहन करणं म्हणजे चांगलं असणं नाही. ती स्वतःला माफ करते आणि ही माफी तिला हलकी करते. छोट्या निर्णयाची ताकद किती मोठी असते हे तिला पहिल्यांदाच कळलं. ती मोठे निर्णय घेत नव्हती, ती क्रांती करत नाही, ती फक्त छोटे निर्णय घेते. स्वतःसाठी 10 मिनिटं, स्वतःचं मत, स्वतःचा श्वास. ती नाही म्हणायला शिकते. आणि हो, स्वतःसाठी हळूहळू ती परत जुळू लागते. तिला आता खरा आवाज सापडला होता. ती आता जास्त बोलत नाही, पण जेव्हा बोलते तेव्हा थांबून. तिच्या शब्दात राग नाही, आरोप नाही, फक्त स्पष्टता होती. आणि स्पष्टता खूप शक्तिशाली असते. कारण आवाज उंच असायला हवा असं नाही, तो खरा असायला हवा. तिला नवीन ओळख भेटली. ती अजूनही आई आहे, बायको आहे, घर सांभाळते. पण आता ती स्वतःसुद्धा आहे. ती परफेक्ट नाही आहे, पण पूर्ण आहे. तिनं स्वतःला शोधलं नाही, तिने स्वतःला स्वीकारलं होतं. जर तुम्हाला कधी वाटलं असेल मी कुठे हरवले, तर लक्षात ठेवा, तुम्ही हरवलेले नाही. तुम्ही फक्त स्वतःकडे परत येत आहात. ही कथा इथे संपते, पण तुमची सुरुवात इथून होते. कमेंटमध्ये तुमचं मन मोकळं करा. आणि ओळख स्वतःची चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, ओळख स्वतःची सर्वात मोठी